तर यानंतर वळूया पुढील राजकीय बातमीकडे। लाडकी बहीण योजनेवरून एकीकडे विरोधक सरकारची कोंडी करत असताना त्यात आता राज ठाकरेंची भर पडली आहे। विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी सरकारच्या लाडक्या बहीण योजनेवर चांगलीच खरपूस टीका केली। मात्र यावेळेस त्यांनी अजित पवारांनाही टोला हाणलाय। लाडकी 2 महिन्यात बंद होणार, राज ठाकरेंचा मोठा दावा। दुसरा महिना एखादा कदाचित जाईल, पैसे कुठे सरकारकडे। लाडकी बहीणवरून सरकारला घेरलं। लाडकी बहीण योजनेवरून महायुती आणि मवियात जुंपलेली असताना आता यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उडी घेतली। लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीला मतदान होईलच हे सांगता येणार नाही। लोक फार हुशार असतात असं म्हणत ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीला टोला लगावलाय। लोक खूप हुशार आहेत, कळलं का? असे जर पैसे मिळत असतील तर नक्की घेतील, पण याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही। कोणाचं आहे ते लोकांचं आहे। आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना। सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे विदर्भ दौऱ्यात आहेत। या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी पहिल्यांदाच लाडकीबाबत भाष्य केलंय। लाडकी बहीण योजना 2 महिन्यात बंद होणार असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला। यावेळी अजित पवारांची मिमिक्री करत त्यांनी हे भाकीत वर्तवलं। नाही, पण मला असं वाटतंय की आता हा पहिला महिना जाईल, कळलं का? दुसरा महिना एखादा कदाचित जाईल, पैसे कुठे सरकारकडे। त्याच्यामध्ये अजित दादांनी पण सांगितलं नाही का, निवडून दिला तरच पुढचा। तसं होणार नाही। ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना। लाडकी बहीण योजनेवरून सध्या राज्यात विरोधकांनी सरकारला घेरलंय। आंदोलन कुठेही असो, टीका चर्चा होते ती लाडकी बहीण योजनेचीच। मात्र लोकसभेत मोदींना आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता महायुतीच्याच महत्वाकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानं मवियालाही महायुतीला घेरण्यासाठी अधिक बळ मिळणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।